योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली गीतालंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्मविद्येचे दाविले शेरूप चैतन्याचा दीप उजळिला 56 भाषेचा केला शे गौरव भवार्णवी नाव उभारिली सर्वनाचे मिसे बैसावे ओणे साम्राज्य भुवनी सुखी नांदी गीतालंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी गीतालंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली नामदेव महाराजांचा ज्ञानोबऱ्यांच्या ज्ञानेश्वरीची आणि श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलेल्या गीतेची माहिती सांगणारा अभंग आहे हा 6 चरणाचा अभंग नामदेव महाराजांच्या अपेक्षेप्रमाणे सोडवला जावा म्हणून नामदेव महाराजांना आपले गुरु म्हणायचे कोणाला मौलींना पण म्हणायचे ज्ञानदेवा पाहता डोळा नामदेवा हर्ष झाला घट्ट धरिले पाय तू तो झाला श्री गुरुराय नामदेव महाराजांचा अभंग असा आहे म्हणून आपण माऊलीचं स्मरण करू माऊलीचं स्मरण केलं की अभंग माऊलींच्या अपेक्षानं नामदेव महाराजांच्या अपेक्षेप्रमाणे सोडवला जाईल असं मला वाटतं मी ज्ञानदास आहे माऊलींचा दास आहे त्यांच्या कृपेसाठी मी त्यांचं स्मरण करतो त्यांनी त्यांच्या गुरुचं केलं आपण त्यांचं करू श्री गुरु सारेखा स्थापाठी राखा इतरांच्या लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगी जोजी राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे पांडुरंगाचा रूप प्रथम नमन दुसरे ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली गीतालंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्मविद्येचे दाविले शेरूप चैतन्याचा दीप उजळिला 56 भाषेचा केला शे गौरव भवार्णवी नाव उभारिली सर्वनाचे मिसे बैसावे येऊने साम्राज्य भुवने सुखे नांदे नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी गीतालंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली हा 6 चरणाचा अभंग आहे आपण माऊलींच्या कृपेनं शब्द सोडवण्याचा प्रयत्न करू की नामदेव महाराजांची ह्या अभंगाच्या पाठीमागे काय अपेक्षा आहे आणि कृपया विनंती करा येणाऱ्या माणसांना कुणाला पाया पडायला माझ्याकडे येऊ देऊ नका इशारा करा थांबा तिथल्या तिथे ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली ज्ञानराज शब्द काय आहे ज्ञानराज आपल्या लेकराला आपण अतिशय आनंदात आल्यानंतर काय म्हणतो माझा राजा का ज्ञानराजा म्हणतो माझा राजा का महाराजा म्हणतो ज्ञानोबारायला महाराजा पण म्हटलं जातं ज्ञानराजा पण म्हटलं जातं कारण एकमेव ज्ञानराजा तोच आहे एकमेव महाराजा त्याचा आहे ज्ञानोबा आहे आम्ही कितीही खुश झालो कितीही मोठे असलो तर लाडाच्या ह्याच्यामध्ये राजाच्या पुढचा शब्द लेकरांना वापरत नाही माझा राजा बरोबर आहे ज्ञानराज माझे ज्ञानराज आहेत कोण म्हणाले हे नामदेव महाराज म्हणाले ज्यांच्या ताटामध्ये साक्षात भगवंत जेवत होता नाम्यासवी जीवी नव्हे संकोचित ज्ञानियाची भिंत अंगी उडी नामदेव महाराज काही सामान्य व्यक्तिमत्व नाही तर पण त्यांनी ज्ञानोबारायला म्हटलं ज्ञानराज माझी योग्यांची म्हणजे ज्ञानाचा राजा
या 14 भुवनामध्ये ज्ञानाचा राजा एकमेव विष्णू भगवान असू शकतो, दुसरा कोणीच असू शकत नाही. कारण सगळं तिथून निर्माण झालं आहे. बिंबीतून कमळ झाला, कमळातून विष्णू झाला, क्षमा असावी, ब्रह्मदेव झाले, ब्रह्मदेवाने पुत्र निर्माण केले, सनक सनंदन सनातन संतकुमार सृष्टी निर्माण करण्यासाठी श्रीमद भागवत सांगतं आपलं. आणि ते मुलं म्हणाले की आम्ही सृष्टी निर्माण करणार नाही, फक्त भगवंताचं गुणगान गाऊ. ब्रह्मदेवाला प्रचंड राग आला आणि रागाच्या भरात आपल्या लेकरांना जाळणार, पण त्यांच्या लक्षात आलं की अरे आपली पुढची लेकरं आहेत, मग कशी जाळायची. आणि त्यांच्या रागातून जो बाहेर पडला राग, त्याच्यातून रुद्र तयार झाला, असं श्रीमद भागवत सांगतं. म्हणजे सृष्टी कुठून निर्माण झाली? सगळी विष्णूपासून निर्माण झाली. ज्ञानाचे राजे हे गणपतीला मानलं जातं, सरस्वतीला, शारदेला म्हटलो आपण, पण त्यांना सुद्धा ज्ञान देणारा कोणीतरी आहे, तो म्हणजे विष्णू. आता प्रश्न असा आहे की मग आपण विष्णूबद्दल बोलू लागलो, अभंग तर ज्ञानोबरायांचा आहे. मग ज्ञानोबराय कोण आहेत? जनाबाईंनी सांगितलं आपल्याला, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबराय कोण आहेत? महाविष्णू. ज्ञानराजा शब्द बघू लागलो आपण की ज्ञानराजा शब्द का आला. ज्ञानराजा हा शब्द एकमेव ज्ञानोबरायलाच का वापरला गेला? महाराजा शब्द ज्ञानोबरायलाच का वापरला गेला? कैवल्य सम्राट, चक्रवर्ती हे शब्द ज्ञानोबरायलाच का वापरले जातात? त्याचं कारण आहे, कारण ज्ञानोबराय कोण आहेत? जनाबाईच्या सांगण्यानुसार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. शेना महाराज, राजाची दाढी भगवंताने शेना महाराजांच्या वतीने केली, अंगातला पूर्ण दहा गेला. त्या शेना महाराजांनी सांगितलं, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वराच्या चरणी सेना आला लोटांगणी. सेना महाराजांना महाविष्णू म्हणून सांगितलं, बरोबर आहे. चोखोबर आहे, ज्यांच्या झोपडीमध्ये भगवंतानी दहीभात खाल्ला, चोखोबऱ्यांच्या गालावर मारला तर चोखोबऱ्यांच्याऐवजी पांडुरंगाचा गाल फुगला. मेल्यानंतर हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येतो. त्यात चोखोबऱ्यांनी सांगितलं, महाविष्णूचा अवतार प्राणसखा ज्ञानेश्वर. आयशा संताच्या चरणी चोखा घालितो लोळणी. चोखोबऱ्यांनी सांगितलं. निळोबाराय म्हणाले, सांगा का हो देवण होती निर्जीव चालविल्या भिंती. ज्ञानोबराय देव नाहीत का? जगद्गुरु तुकोबराय म्हणाले, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हास. तुम्ही देव आहात, ज्ञानाचे देव आहात. म्हणती ज्ञानदेव, ज्ञानियांचा राजा. नामदेव महाराज ज्ञानराजा म्हणाले, तुकोबराय ज्ञानियांचा राजा म्हणाले, देव म्हणाले. अहो रोज आपण आरती करतो, बघा ज्ञानोबराय कोण आहेत? लोपले ज्ञान जगी हित नेनाती कोणे, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पांडुरंगाचा अवतार ज्ञानोबराय म्हणजे कोण आहेत? ज्ञानाचे राजे विष्णू आहेत. साक्षात पांडुरंगाने नामदेवाला सांगितलं, देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे. अरे नामा, ज्ञानदेव दुसरा कोण आहे? मीच आहे ना. महाविष्णूचा अवतार. म्हणून नामदेव महाराज म्हणाले, ज्ञानराज माझे योग्यांचे. ज्ञानाचा राजा असणारा राजा हा सर्वश्रेष्ठ असतो. ज्ञानामध्ये कुठलीच उणीव असू शकणार नाही, कुठलीच. असे ज्ञानोबराय. ज्ञानराज माझा, माझा शब्द वापरला. संसारिक माणसासुद्धा आपण वापरतो बरं का. माझा हा शब्द इतका आपुलकीचा आहे ना की याच्या इतका आपुलकीचा शब्द दुसऱ्या जगाच्या पाठीवर नाहीच. माझं मनाला ताकद लागते माणसाला. आम्ही रोज म्हणतो देव माझा माझा. गायन करायला लावा लोकांना आपल्या संप्रदायामध्ये. एवढ्यांदा म्हणतील ना, देव माझा माझा माझा, मी देवाचा देवाचा. बरोबर आहे माऊली? ठीक आहे. तुकाराम महाराज खुश झाले, बा तुझं एवढं प्रेम आहे ना, देव तुझा 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 आणि तू देवाचा. देव माझा माझा, मी देवाचा. मग तुकोबराय म्हणले, एवढं प्रेम आहे ना माझा म्हणतोस ना, घे देव घ्या कुणी, देव घ्या कुणी ऐताला. आम्ही काय उत्तर दिलं माऊली? आम्ही काय उत्तर दिलं? म्हणा ना पटकन. देवन लागे देवन लागे देवन लागे देवन लागे. बरोबर आहे ना? देव माझा माझा, मी देवाचा. घे मग देव. आल्या घर चालून आम्ही उत्तर दिलं, देवन लगे देवन लगे. माऊलीने प्रमाण दिलं, देवन लगे. हे आमचं माझं म्हणण्याचं गणित. कळलं का तुम्हाला? नामदेव महाराज असं नाही म्हणाले, देव ज्ञानराज माझा न लगे म्हणणार नाहीत. आम्ही संसारिक माणसं म्हणतो, फक्त गाऊन दाखवतो. आधी केले मग सांगितले, करीतच नाही. वरच्यावरही चालाय, सगळा खेळ वरच्यावरही चालाय, अंतकरणातून काहीच करत नाही आपण. म्हणून तर देव भेटत नाही ना. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. देवाची पण मोठी अडचण झाली आहे. कलियुगामध्ये चांगला भक्तच मिळेना झालाय. अर्जुना माई वाडे कोडे अखंड बोलू आवडे, परी काय की जेन जोडे पुशिले ऐसे आजी मनोर्थासी फळ तू जोडला असे केवळ, जे तोंड भरून निखिळ आला असे पुसो. अरे अर्जुना, माझं भाग्य थोर की तुझ्यासारखा निस्वार्थी प्रेम करणारा मला भक्त मिळाला आहे. असा भक्तच मिळत नाही. सगळ्यात मोठी अडचण झाली. कितीही सप्ते करा, कीर्तन करा, सगळ्या अडचणी का होऊ लागल्यात? कारण आमच्यातला अहम जात नाही, मीपणा जात नाही. आणि नको त्या गोष्टीला, नाशवंत बाबीला पण माझी बायको, माझं घर, माझी गाडी, माझं शेत, नको त्या गोष्टीला म्हणतो का रे नाशवंतासाठी देवासवे आटी पाडे दोषी. सगळ्या नाशवंत गोष्टीच्या मागे लागलो आम्ही. कीर्तन करतोय, प्रवचन करतोय, सांगतोय एक आणि वागतोय. त्याच्यामुळे आमच्यात परिवर्तनच होत नाही. पण नामदेव महाराजांचं तसं नाही. ज्ञानराज माझा, माझा म्हणजे माझाच.
गंमत बघा बरं का किंवा सहज बघा, नामदेव महाराज पुरुष आहेत, बरोबर आहे. काय म्हणाले ज्ञानोबरायला? ज्ञानराज माझी, माझी म्हणाले, पुरुष असून स्त्रीवाचक शब्द वापरला. जनाबाई कोण आहेत? स्त्री आहेत. ते काय म्हणतात? ज्ञानराज माझा गोपाळांशी लाह. ज्ञानराज माझा आणि नामदेव महाराज माझी. नाथ महाराज पुरुष आहेत. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, म्हणजे ज्ञानोबरायला पुरुष पण चालतं, स्त्री पण चालतं, अशात ज्ञानाचे राजे आहेत. जनाबाई पण म्हणाले ना, ज्ञानराज माझा गोपाळ, म्हणजे ज्ञानाचा राजा. नामदेव महाराज ज्ञानराजा म्हणाले, तुकोबाराय ज्ञानराजा म्हणाले, जनाबाई ज्ञानराजा म्हणाले. आपला अध्यात्म काढून बघा, असा कुठला एक तरी व्यक्ती आहे का दुसरा की ज्याला अनेक संतांनी ज्ञानराजा म्हटलं? एकमेव ज्ञानोबरायांना. ज्ञानराज माझा, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. योग्यांची माऊली, सामान्याची माऊली नाही, योग्यांची. तुमची आमची तर आहेच आहे. योग्यांची, योगी कुणाला म्हटलं जातं? सनक सनंदन सनातन सनत कुमार हे योगी आहेत. आणि त्यांची माऊली ही, म्हणजे ब्रह्मदेवाने पहिल्या प्रथम जर कुणाला निर्माण केला असेल सनक सनंदन सनातन सनत कुमारला, आणि त्यांची माऊली कोण असू शकतं? फक्त विष्णू असू शकतो, फक्त ज्ञानोबराय असू शकतो, दुसरं कोणीच असू शकते. अर्जुना संकट पडता जडभारी कथा सांगे हरी कुरुक्षेत्री, आणि तोचे अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. ज्या कृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला संकट पडल्यानंतर, त्यांनीच अलंकापुरी म्हणजे आळंदीमध्ये कशासाठी? ज्ञानाबाई सुंदरी ज्ञानेश्वरी तारण करण्यासाठी अवतार घेतला. आणि त्या ज्ञानोबरायांचा अभंग चालू आहे आपला. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. मग योगी कुणाला म्हणायचं? त्यांनाच विचारून आपण. आपल्या मनचं काहीच बोलणार नाही. अभंग तुमच्यावर ना माऊली, तुम्हीच उत्तर द्या. आज पारायण झालं तुमचा 11वा ऐकत होतं मला. काय म्हणाले माऊली? योगी कुणाला म्हणायचं? आम्ही व्याख्या करायची नाहीत बरं का. अध्यात्मात काम करणाऱ्या माणसांनी, भक्तीचा प्रसार करणाऱ्या माणसांनी स्वतःचं डोकंच लावायचं नाही. त्यांच्यात टाकीला नळी लावून द्यायची आणि तुट्टी सोडून द्यायची. काहीच कमी पडत नाही, कचरा जात नाही, चुकीचं जात नाही, काही पावडर मारावं लागत नाही, साखर टाकावं लागत नाही, काहीच टाकावं लागत नाही. कारण त्यांच्या टाकीला नळी लावली ना आपण, विषय संपला. योगी कोण सांगितलं पाहिजे? त्यांनी सांगितलं पाहिजे. योगी कोणाला म्हटलं पाहिजे? कोणाला म्हणाले? अगा योगी जो म्हणीजे तो देवांचा देव बोलीजे, आणि सुख सर्व समाजे चैतन्य तो. देवांचा देव, देवांचा देव योगी, आणि त्या योगीची माऊली. लक्षात आला? देवांचा देव म्हणजे योगी, आणि त्या योग्यांची माऊली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. माऊलीच का शब्द आला? आपण स्त्रीला आई म्हणतो, माऊली म्हणायला थोडीशी ताकद लागते. फार अवघड जातं माऊली म्हणायला. म्हणजे सर्व गुण त्याच्यामध्ये असले पाहिजेत. ज्ञानोबाराय एकट्या ज्ञानोबारायलाच माऊली का म्हटलं जातं? नंतर अलीकडच्या काळामध्ये आपण अनेकांना माऊली म्हणालो. माऊली अशी असते की तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुर्गुण नसतो, कसल्याही प्रकारचा आप आणि परभाव नसतो, कुणालाच हीन बुद्धीनं लेखत नाही. मायबापाला देहांत प्रायश्चित दिलं, पोरांना भिक्षेच्या झोड्या फाडल्या, पाठीवर मांडे भाजायची वेळ आणली, खाप्पर फोडून टाकलं, ते सुद्धा घेऊ दिलं नाही. तरी काय म्हणाले? जो जे वांछेल तो ते. अहो, आमच्या मायबापाकडे आमच्याकडे डोळे वाचून बघितला कोण ना, तर आयुष्यभर भांडणं करतो, त्याचं तोंड बघत नाही आपण. साक्षात आईबापाला देहांत प्रायश्चित दिलं. तर ज्ञानोबाराय काय म्हणाले? जो जे वांछेल तो ते लाव. ज्याला जे पाहिजे ते मिळो बाबा, मला काही नको त्याच्यातलं. लक्षात आलं? किंबहुना तुमचे केले. अरे मी नाही केलं, हे तुम्ही केलंय, म्हणून ज्ञानोबाराय माऊली. विठाला ज्ञानोबारायला माऊली शब्द आला. दिंडीमध्ये जा तुम्ही, स्त्री असो पुरुष असो लहान असो. आपण जर म्हणलं ओ मावशी थोडे पुढे चला, बघा बरं का गंमत, पुढे चला, ओ बाबा पुढे चला, काय म्हणतो आपण? बाबा नका म्हणू, माऊली म्हणा की, माऊली म्हणा की. वाईटातला वाईट म्हणून जर दिंडीमध्ये गेला ना, समुद्रात मीठ पडल्यासारखं आहे, सगळं एकरूप होऊन जातं सगळं माऊली. कारण ज्ञानोबारायांची दिंडी येते, ज्ञानोबारायांची, त्यांचंच नाव आम्हाला येतं, त्यांचंच नाव आम्हाला येतं. आमच्या कपाळाला गंध गळ्यात माळ असेल ना, तर कसलाही माणूस, वाईटातला माणूस जरी नाटक जरी केला माळ घालण्याचं, 100% आपण म्हणतो माऊली जय हरी, माऊली बरे आहात का? कारण हे बाह्य अंगसुद्धा आम्हाला आकर्षित करून घेतलं. आणि त्या ज्ञानोबारायांच्या दिंडीमध्ये आपण जातो, मग सगळेजण माऊलीमय होऊन जातो, सगळेजण माऊलीमय. 15 दिवस महिनाभर माऊली 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 माऊली. का? ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. फलटणला आम्ही गेलो 2-3 वर्षाखाली. आम्ही अनेक वर्षापासून दिंडीला जातो, पारायण करतो दिंडीमध्ये. माझी शब्द का आला? थोडासा पाऊस पडत होता, पारायणाला बसलो. मी म्हणलं माझ्या बायकोला, अगं माझी ज्ञानेश्वरी घेऊन ये. सोबतचे म्हणाले की सर ही घ्या ना माऊली, ही घ्या ना ज्ञानेश्वरी. नाही म्हणलं माझी. अहो माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये ह्या ज्ञानेश्वरीमध्ये काय फरक आहे सांगा? काहीच फरक नाही ना. माऊलीची ज्ञानेश्वरी आहे ना 9033 व्हायची, माझं काय त्याच्यामध्ये? तरी पण माझी आहे म्हणलं, कारण मला जी ज्ञानेश्वरी मी पुन्हा पुन्हा वाचतो त्याची मला सवय लागलेली होती, त्याच्यामुळे मला माझी म्हणाले. समजा तुम्ही संभाजीनगरला आलात आम्हाला भेटायला, आम्ही तुमची व्यवस्था केली एका 5 स्टार हॉटेलमध्ये केली. मला खरं सांगा बरं, तुम्हाला तिथे झोप लागते का? 5 स्टार आहे बरं का, सगळी व्यवस्था तिथे. तुम्हाला झोप कुठे लागते चांगली?
तुमच्याच घरी लागते, तुमच्याच घरी लागते. आपलं फाटका असो तुटका असो ज्याची सवय, कारण ती जागा आहे ना, कॉट आहे गादी आहे, तुमच्या घरात कॉट गादी आहे, पण आपल्याला आपलीच सवय लागते. गाडीमध्ये बसा तुम्ही, ड्रायव्हरला काय नवीन गाडीमध्ये गाडी चालवा बसा, किती सुंदर गाडी असू द्या, पण आपलं आमची गाडी अशी आहे काही काम म्हणल्याशिवाय सोडतच नाही आपण, कारण आपणाला त्याची सवय लागली असते, त्याच्यावर प्रेम जडलेलं असतं, त्याच्यावरचा भाव जडलेला असतो. म्हणून माझा गाव, माझी मातृभाषा. अहंकार असावं का माणसाला? असावं का? असावा, अध्यात्मात असावा. जे अहंकारू वाहतसे अंगी, आम्ही हरीचे भूषावया लागी, लोभे शेक तो जगे माझे ने लोभे. अहंकार असला पाहिजे. माझी माऊली, माझी आई, माझी मराठी, माझा भारत देश. अहंकार असला पाहिजे काही गोष्टीवर, नको त्या गोष्टीवर नको. ज्ञानोबारायांना अहंकार आहे, प्रेमाचा अहंकार आहे, प्रेमाचा. ज्ञानोबारायांचा ज्ञानराज माझे योग्यांचे, म्हणून मी त्यांना म्हणलं माझी ज्ञानेश्वरी आणू दे, कारण मला ती सवय लागलेली आहे, माझ्याशी ती बोलते, त्यातलं अक्षर नाक्षर माझ्याशी बोलतं, असा माझा भाव आहे. म्हणून मी काय म्हणालो, माझी ज्ञानेश्वरी आणा. तसं ज्ञानोबारायला आपल्याला माझी म्हणता आला पाहिजे. केवळ माझा माझा म्हणून चालत नाही. ज्ञानोबारायला फक्त प्रेम लागतं. ते काहीही करू शकतात. कसं कुणासाठी करू शकतात? करील ते काय महाराज परी पायवी परी पायवी काही करते भक्तासाठी. फक्त तुम्हाला त्यांच्यासाठी काय करता आला पाहिजे? शुद्ध भाव जोपता आला असे. माझी माऊली म्हणता आली पाहिजे, माझी माऊली म्हणता आली, माझी ज्ञानेश्वरी म्हणता आली पाहिजे, माझा सप्ताह मला म्हणता आला पाहिजे, माझी पंगत म्हणता आली पाहिजे, सगळं मला माझं म्हणता आलं पाहिजे. त्या दिवशी ज्ञानोबर आहे, करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध. फक्त आमच्यातलं शुद्धत्व लागतं ज्ञानोबरायला, म्हणून माझी शब्द आला. 5-6 वर्षाखाली माझे वडील आले होते संभाजीनगरला. 84 वर्ष वय. आम्ही संध्याकाळी जेवायला एकत्रच बसतो रोज. बाप्पासोबत जेवायला बसतो. मला थोडा उशीर झाला हातपाय धुवूनमध्ये यायला, कारण ऑफिसून यायला उशीर झाला होता. आणि हे आसन असतं ना आपलं बसायचं, त्या माझ्या आसनावर वडील बसले होते. आणि मी नेमकं स्वयंपाक रूममध्ये बसायला गेलो की माझा मुलगा काय म्हणाला माझ्या बाप्पांना, बाप्पा ते बाबाचं आसन आहे, ते आसन बारीकी नाही का बरं का. एवढं जरी कळलं ना तर मला इथपर्यंत येण्याचं उद्दिष्ट साध्य झालं असं मी म्हणेन. काय म्हटलं मी? मुलगा काय म्हटला, बाबा ते बाप्पा ते बाबाचं आसन म्हणजे माझं आसन आहे. माझे वडील 84 वर्षाचे, थोडंसं कानवड झाले, हळू ते आसन बाजूला मला देण्यासाठी. त्यांचा भाव मी माझ्या 100% लक्षात आला. कारण माझा मुलगा काय म्हणला, माझ्या बाबाचं आसन आहे, तो बाबाच्या आसनावर बसलात बाप्पा, तुम्हाला दुसरं आसन देतो. असं पाहिलं मी पटकन म्हटलं, बाप्पा अरे बाळा, अरे मी कुणाचं आहे? मी बाप्पाचं आहे ना, म्हणजे माझं सगळं माझ्या बाप्पाचंच आहे ना. कळलं? 84 वर्षाच्या वृद्ध बापाने डोळ्यात अश्रू आणले. मला वाटतं त्यांच्या आयुष्यातले एवढ्या आनंदाचे अश्रू दुसरे नसावेत. आपणाला माझं म्हणता यावं. ज्ञानराज माझी, माझा बाप आहे, माझं सगळं त्यांचं, माझी आहे, माझं सगळं त्यांचं आहे, माझं गाव आहे सप्ताह, सगळं माझंच आहे, सगळं आमचंच मूळ केलं. काहीच कमी पडत नाही, एवढंच लागतं. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, पोहे सुदाम देवाचे फके मारी. अहो देतच नाही आम्ही, हो देतच नाही. सगळ्यात मोठी अडचण आहे. प्रचंड गायन, 15-20 मिनटं उशिरा कीर्तन सुरू होतं, 15-20 मिनटं महाराज असे कौतुक करतो, मग त्याच्यानंतर गायन करायचं, हा 15-20 मिनटं शिल्लक राहिली की हळूच महाराज सांगतात, उरलेले 2 चरण आता काही सोडवणं होत नाही, आपण पुढच्या सप्त्यात बघू, म्हणजे पुढची तारीख आताच बुक करून टाकायची. नका करू नाही. भाव राहिला नाही आमच्यामध्ये, भाव राहिला नाही. फार मोठा गैरसमज आहे तुमचा, केवढे सप्ते केले, एवढं जप केला, एवढं कप केला. नाही काही नाही. जप तप कर्म हरिवेन धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. हे ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलंय. तुझे जप तप केले, किती माळा जप, अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ पावे. अरे कसा मिळणार आहे तुला? मिळणारच नाही ना, तुझा भावच नाही ना. गातो तेही नाही ठावे, तोंडवासी काही द्यावे. पाकिट पाहिजे. झाले सप्ते कीर्तन निघून झाले. नका करू. अंतकरणातून माझी म्हणा, माझी तुकोबर आहे, माझे ज्ञानोबर आहे, माझा पांडुरंग, माझा विठ्ठल, माझं गाव, माझी मराठी भाषा. अंतकरणातून प्रेम करा, त्याला दुसरं काहीच लागत नाही. काय देणार आहोत? हो 14 भुवनाचा मालक आहे, लक्ष्मी ज्याच्या पायाजवळ आहे, कुबेर ज्याचा भांडार पालाय, काय देणार आहोत आपण? काय आमच्यापाशी द्यायला त्याला? फक्त अंतकरण द्यायचं, फक्त भाव. पै तोंड भरो काय विचारा आणि अंतकरणी विषयाशी थारा, तरी नातोडे गा धनुरा त्रिशुद्धी मे. अरे किती करू दे माझ्यासाठी, पण त्याचा जर भाव माझ्याबद्दल नसेल ना अर्जुना, तो व्यर्थ आहे.
का रुपयसा माझा अतिले पण का गाजा एक भावना हे माझा तरी पाल्लाळते. ज्ञानोबरांनी सांगितलं किती रूपवान अस, किती ज्ञानी अस, किती व्यासपीठ चालव, सप्ते किती कर, पण जर तुझ्यात भाव नसेल तर तुझं गायन, तुझं कीर्तन काही न लगे एक बाबाची कारण तुका म्हणे आन विठोबाची तुका म्हणे आन बाबाची कारण तुका म्हणे आन विठोबाची तुका म्हणे आन विठोबाची. बघा काय प्रमाण दिलं तुकोबाराने. शपथ घेऊन सांगितलं, शपथ घेऊन फक्त भाव लागतो. अंतकरणात म्हणा माझी, माझी आई म्हणा, माझा बाप म्हणा, काही लागत नाही. तरी घरी माता पित्रा धड बोली नाही संसारा, हिर विश्वभरी आदरा मूर्खो जैसा. ज्ञानोबाराने सांगितलं माईला नीट बोलत नाही, बापाला नीट बोलत नाही, आणि लोकांना म्हणतो माझं कीर्तन कसं झालं, माझी कथा कसं झाली, तुमची कृपा आहे बरं का, तुमचे आशीर्वाद असू द्या. अरे काय करायचे म्हणाले, काय कामाचं आहे त्याचं सगळं हे करणं. नाही नाही, अंतकरणातून फक्त फक्त भगवंताकडे पाहायचं, माऊलीकडे पाहायचं, आईवडिलाकडे पाहायचं. सगळा देव आमचा त्यांच्यामध्ये आहे. मी माऊलीने सांगितलेले शब्द सांगतो बरं का, मला कोणावर टीका करायची नाही, कोणाला काही बोलायचं, जे घडतं ते सांगायचं आणि त्याच्या पुढे आपल्याला चालायचं आहे. तरी ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, आपण इथपर्यंत आलो, योग्यापर्यंत आलो. माऊली शब्दाला ज्ञानोबाराला का आला, कारण आपण पाहिलं की एका सामान्य माणसाला जो माऊली म्हटणं आणि ज्ञानोबाराला माऊली म्हटणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आई शब्दापेक्षा सुद्धा पुढचं असं थोडंसं धैर्य करून मी म्हणेन, कारण आई म्हटल्यानंतर समजा उदाहरण बघू आपण, आईला 2 लेकरं आहेत, कल्पना करू आपण. फक्त संसारिक माणसाला मर्यादा पडतात, ज्ञानोबाराला मर्यादा पडत नाहीत प्रेम करायला, म्हणून माऊली शब्द. त्या आईकडे 2 केळी येतात आणि शाळेतून 2 मुलं आले आणि तिची 2 मुलं आणि त्या 2 मुलासोबत दुसरे 2 मुलं आले. आता काय करेल आई, 4, ठीक 4 करून 4 दे. समजा त्या 2 मुलासोबत 4 मुलं आले, आता काय करेल. हां, माऊली म्हणतात देणारच नाही, देणारच नाही. ही माऊली जो जे वांछेल तो ते लाव, ठेवूनच घेत नाही काही. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जे उरले पायी. मला काही नको, तुमचे सगळं आम्ही ज्ञानेश्वर लिहिले म्हणतात माऊली, आमच्याकडून लिहून घेतले म्हणतात. कारण निवृत्तीनाथ समोर आहेत आपल्या श्रोत्यामध्ये आणि आपण आहोत तिथं बसलेले, कदाचित त्या काळात आपण असो किंवा नसो किंवा कोणतरी असेल, तुमच्यामुळे झालं म्हणतात. स्वतःकडे काहीच ठेवून घेत नाहीत म्हणून माऊली. आता समाजातली माणसं बघा बरं का कशी तडतोड करतो आपण, कुत्र्याला कुत्रं, मांजराला डुक्कर, भडाभड भडाभड बोलून जातो आपण. थोडंसं माऊलीकडे बघू आपण की माऊली शब्द का वापरला ज्ञानोबारायांना. अहो कुत्र्याला कुत्रं म्हणत नाहीत होते का, म्हणतात नाही म्हणत, कुत्र्याला कुत्रंसुद्धा म्हणत नाहीत. अवघे पुन्हा वेश्याला वेश्या म्हणत नाहीत. फार सुंदर आहेत, अतिशय अतिशय सुंदर शब्द आहेत. कावळ्याला कावळा म्हणत. आपण फक्त उदाहरणं बघू. फक्त आम्ही कावळ्याला कावळा म्हणतो. आम्ही लहानपणी खेळायचो ना, तो कुचकुच कुचकुच कुच बोलायचो खेळताळा. पण त्या 2 बायका जर गप्पा मारत बसल्या काय म्हणतात, हे काय काय काव काव करतात, व्हा बाहेर, काय काय काव करता, बाहेर व्हा. माऊली काय म्हणतात कावळ्याला, उडरे उडरे काव, उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पागू, उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पागू, उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पागू, उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पागू. बाबूने पंढरी राम घरात येते, बाबूने पंढरी राम घरात येते, उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने पागू, उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने पागू. माऊली का कळलं. कावळ्याला कावळा सुद्धा म्हणत नाहीत, कुत्र्याला कुत्र म्हणत नाहीत. या ग्रामसिंहाच्या ठाई मिळणी ठाऊ आठाऊ नाही, तैसा स्त्रीविषयी काही विचारी ना. काय कुत्र्याला काय म्हणाले, या ग्रामसिंहाच्या ठाई, गावाचा सिंह म्हणाले. गावाचा आपण म्हणतो ना हिंदूतून, घर के सामने कुत्ता शेर. अरे माऊलीने तर स्पष्ट सांगून टाकलं, गावातला सिंह आहे तो सिंह. म्हणजे कुत्र्याला कुत्र म्हणत नाहीत म्हणून माऊली. म्हणून माऊली. गाढवाला गाढव म्हणत नाहीत. खरी टेकून दी उडे नाको लाथोनी फोडी ना काढे, तेवी न मागता काढे खरू जेवी. गाढवीन म्हणत नाही, खर आणि खरू म्हणतात माऊली. किती गोड शब्द वापरतात. वेश्याला वेश्या म्हणत नाहीत. ऐसा अखंड भजन करी उगा नो हे क्षणभरी, अवघीन गाव द्वारी आहे वजयसी. गावाची सौभाग्यवती, अर्थ तोच होतो, पण शब्द किती सुंदर आहेत बघा ना.
हा भुंग्याला भुंगा म्हणत नाहीत रुनु झुनु रुनु झुनु रे रुनु झुनु रुनु झुनु रे भ्रमरा 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 आम्हाला काय तुमच्यासमोर माईक दिसल्यामुळे आम्ही तुम्हाला म्हणतो असा इशा करतो पण नेमकं सांगा कोणाकडे करायचं तिकडेच हात करू आम्ही कारण माईक घेतले तर जबाबदारी आहे तुमची म्हणायला पाहिजे रुनु झुनु रे भ्रमरा आपण तर भुंग्यासारखं काय करता रे नाही भुंग्याला भुंगा सुद्धा म्हणत नाहीत माऊली भ्रमर किती सुंदर शब्द आहेत म्हणून माऊली कुणातच वाईट पाहत नाहीत कुणातच वाईट पाहत नाही जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो सत्कर्मती वाढो जे वाईट आहेत ना त्या वाईटातला वाईटपणा जाऊन त्यातला चांगुलपणा वाढो निर्माण हो सुद्धा नाही कारण प्रत्येकामध्ये चांगुलपणा आहेच फक्त तो वाढावा तया सत्कर्मरती वाढो वाढो शब्दाला निर्माण हो शब्दाला नाही म्हणून माऊली ज्ञानराज माझे योग्यांची आणि तुम्हाला जर माऊली म्हणून घ्यायचं आहे ना आपल्याला पण माऊली म्हणायचं आहे ना तर काहीतरी माऊलीतले गुण आपल्यात आले पाहिजेत बरं का 100% आले पाहिजेत 100% जर नाही तर नाही पण काही 10-20% तर आमच्यात आले पाहिजेत तर माऊली ह्या शब्दाला आम्ही शोभून दिसतो अन्यथा अवघड आहे सगळं ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली जेने निगमवल्ली प्रगट केली वेदाला वेल फोडली इवल्ले सेरो फुलाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला आहे सगळं माऊलीने नवीन काही शोधलं नाही पहिल्याच्यामध्ये काय केलं प्रगट केलं प्रगट तुमच्या गावामध्ये रस्त्याचं काम झालं एक बोर्ड लावलेला असतो तो बोर्ड सगळ्या गावाला माहिती असतो आणि दुसऱ्या दिवशी उद्घाटन आपण काय करतो त्याच्यावर कपडा झाकतो मग ते बाहेरचा माणूस जे कोणी बोलवलेला असतो ते फक्त दोरी ओढतो बोर्ड अगोदर होता का नाही होता ना 2-4 दिवसापासून लावलेला होता ना आता त्याने फक्त प्रगट केलं ज्ञानोबरायाने प्रगट केलं कारण त्यांनीच सांगून ठेवलं होतं कृष्ण अवतारामध्ये प्रगट गुह्य बोले विश्वसंभजी केले प्रगट गुह्य बोले प्रगट गुह्य बोले विश्वसंभजी केले प्रगट गुह्य बोले चरणी मस्तक ठेविले चरणी मस्तक ठेविले राजा प्रगट गुह्य बोले आमच्यासाठी काही नवीन नाही फक्त आम्ही डोळे असं बघतो ज्ञानराजाचा अर्थ असा कसा कळाला अरे आरतीत पण आरतीत ज्ञानराजाच म्हणलं ना आम्ही एकच टाळी झाली म्हणलं की आपण म्हणतो ना ज्ञानराज माझा गोपाळासाठी तुकोबारायांचा ज्ञानियांचा राजा म्हणतो ना आम्ही मग काय नवीन आहे फक्त आम्ही त्याच्याकडे काळजीपूर्वक बघितलं नाही एवढंच फरक आहे आणि बघितलं असतं आम्हाला कळलं असतं तुझं आहे तुझं पाशी आता थोडासा विषयांतर करून मी तुम्हाला सांगतो की आम्ही सुद्धा ज्ञानाचे राजे आहोत त्या ठिकाणी आम्हालाही कळत नकळत त्या क्षेत्रात काहीतरी अधिकार आहे बाप म्हणून आहे आई म्हणून आहे शेजारी म्हणून आहे नागरिक म्हणून आहे मतदार म्हणून आहे कीर्तनकार म्हणून आहे जे कुठलं आपल्याला अंग असेल तर त्या अधिकाराचा सदुपयोग झाला पाहिजे तुझ्यातच आहे तू फक्त प्रगट कर काही नवीन करू नको तिथंच आहे फक्त प्रगट कर एवढी मोकळी जागा इथे दिसते आपल्याकडे प्रचंड मोठी जागा दिसते या जागेमध्ये विहीर खोदली काय होईल पाणी लागलं का पाणी तिथंच होतं पक्क तुम्ही काय केलं हा छान नको ते भाकोंडार सुंदर उत्तर दिलं नको ते भाग काढला दगड धोंडे माती काढली पाणी तिथंच होतं तुझं आहे तुझं पाशी 100% तुझ्यामध्ये आहे तूच ज्ञानराज आहेस तूच माऊली आहेस फक्त प्रगट कर नको ते काढून टाक ईर्ष्या द्वेष मत्सर काम क्रोध अहंकार दे टाकून मोठेपणा दे टाकून जो नम्र झाला होता त्याने अनंता एवढे सप्ते करून पदरात का पडे ना कारण आमच्यात अहम बसलेला आहे कुठं नकळत बसलेला आहे जब मैं था तब हरी नाही अब हरी है मैं नाही माझ्यात मीपणा जोपर्यंत भगवंत माझा होऊ शकत नाही आणि सगळी ओझे घेऊन चाललो आहे मी अहो डोक्यावरचं ओझं दिसतं त्याला कोणी हात लावू शकतो उतरवू शकतो पण मनावरचं ओझं दिसतही नाही त्याला कोणी हात लावू शकत नाही त्याचं नाव ताण आहे हा ताण परिस्थितीमुळे कमी येतो मनस्थितीमुळे जास्त येत असतो मनस्थितीमुळे तो
मन चंगा तो कटू तीन गंगा, मन नाही चांगा तर काय करी काशी गंगा. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मनाला प्रसन्न कर ना. आणि जर तुला कळतच नसेल ना, मग ये ज्ञानोबरायाकडं, ऐका त्यानं ते काय सांगतात. तू म्हणे हे मीची करी माझी भजने प्रेम धरी, सर्वत नमस्कार हे मजे या का ते किंबहुना फुले मन करी माझे काय तन, माझे सर्वने कान भरो निघाली. आण तुझ्या मनाला माझ्यात ते कृप करून टाक, संपलं, तू माऊलीच झालास. माऊली आपणालाही माऊली म्हणतात बरं का. माऊलीचं मोठे पण बघा, आपण जग सगळं माऊलीला माऊली म्हणतं. नामदेव महाराज म्हणतात माऊली म्हणतात, ज्ञानोबाराज तुम्हा आम्हाला सगळ्याला माऊली म्हणतात. तरी पुरोहित गुणे मी बोललो पुरे उणे, ते तुम्ही माऊलीपणे उपसाही जोजी. अरे मी पुराणक माणसासारखं बोलून गेलो, पैसे घेऊन जे पोथ्या वगैरे वाचतात ना तसं करून गेलो, पण तुम्ही माऊली आहात म्हणाले. कोणाला? सगळ्या श्रोत्यांना माऊली म्हणाले. हे माऊलींचं मोठेपण आहे. आणि पहिल्या चरणामध्ये नामदेव महाराज हेच सांगतात. ज्ञान राजा योग्या माझी योग्याची योग्याची माऊली, ज्ञान राजा माझी योग्याची माऊली. ज्ञानराजा माझी योग्याची माऊली, ज्ञानराजा माझी योग्याची माऊली. निगमवाली प्रकट केली, जेणे निगमवाली प्रकट केली, निगमवाली प्रकट केली. जेणे निगमवाली प्रकट केली. गीताला नारायणेश्वरी, गीताला नारायणेश्वरी, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. थोडक्यामध्ये पहिल्या चरणाचा अर्थ नामदेव महाराज म्हणाले की माझा ज्ञानोबा ज्ञानाचा राजा आहे आणि माझी आई. प्रत्येकाला आपल्याला म्हणता आलं पाहिजे की माझी मराठी, माझी आई, काही बिघडत नाही. सगळ्या जगाने माझी म्हणा, ज्ञानोबाला सगळ्यांनी माझी म्हणावं. एकदा मुक्ताईनी सोपानदेव खेळत होते आणि सोपानदादा हसून काय म्हणाले, ज्ञानदादा माझा, ज्ञानदादा माझा. मुक्ताई चिडली. बगर दादा म्हणे कसं म्हणतो माझा माझा. अगं मुक्ताई त्यानं त्याचा म्हणत असेल, तू तुझा म्हण ना. कळलं लक्षात? सोपान म्हणतो ना माझा दादा, तू माझा म्हण. त्याला माझा म्हणतो, तुला काय बिघडणार आहे? अनेकाने म्हणू दे ना माझा. तुम्ही आम्ही सगळेच म्हणू मग ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगटली. वेदाला फोडलेली अलंकारित वेल आमच्या तुमच्या समोर आहे. आणि हे काय आहे? गीतेचा अलंकार आहे. असं दुसऱ्या चरणात गीता ब्रह्मानंदला अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. पुन्हा प्रगटच केली. पहिल्या चरणात प्रगट, दुसऱ्या चरणामध्ये प्रगट. इथे एक 2-3 गोष्टी घडल्या त्या सांगतो, म्हणजे माझ्याबद्दलचा तुमच्या मनातला गैरसमज निघून जाईल असं मला वाटतं. आल्यानंतर मला आणि विनंती केली की नाश्ता करा, फलानं करा, बिस्तानं करा. मी त्यांना सांगितलं बाबा कीर्तनाच्या अगोदर मी पाणीसुद्धा पित नाही का, कारण तुकोबाऱ्याने सांगितलं जेथे कीर्तन करावे तेथे अन्न सेवावे. अजिबात खायचं नसतं तुकोबाऱ्याने सांगितलं. पण तुकोबाराय म्हणाले पाहे पाहे प्रसादाची वाट द्यावे धोनिया ताट. प्रसाद खाऊ असं म्हणाले. प्रसाद कधी होतो? सत्यनारायणची पूजा करता अगोदर जेवता का नंतर जेवता?
श्राद्धाची पूजा करता अगोदर जेवता का नंतर जेवता? नंतर जेवता. मग कीर्तनाच्या अगोदर काही खातपीत जाऊ नका, कारण कीर्तनाला आलो ना आपण. कारण ज्ञानोबाऱ्याला विचारा, गीता अलंकार ज्ञानोबाऱ्याने सांगितलं. काय सांगितलं? मग अभिन्ना या सेवा चित्त मियाचे भरिले जे धवा, माझा प्रसादो जाणते धवा संपूर्ण झाला. अरे माझं भजन पूजन सगळे जे काही करायचे कर, अभेद्यपणे कर, भेद कशातच बघू नको. आणि हे सगळं झाल्यानंतर जे खायला प्यायला देईल त्याचं नाव आहे प्रसाद. म्हणून कीर्तनाच्या नंतरच्या पंक्तीमध्ये जे काय असेल ते आपण प्रसाद खाऊ. जर तुमच्याकडे कीर्तनाच्या अगोदर पंक्ती होत असेल तर माझी विनंती आहे तुम्हाला, ह्या प्रथा बंद केल्या पाहिजे. चुकीच्या प्रथा आहेत. 1000 लोक जेवून जातात, 200 लोक कीर्तनाला येत नाहीत. 9 ते 11 कीर्तन, रात्री 8:30 ते 10:30. लेकरं बाळं सुधारली पाहिजेत, लेकरं कीर्तनाला आली पाहिजेत. 7 कीर्तन ठेवा, सगळं गाव गच्च भरतं लेकरं बाळासहित. ताकद. तुम्ही म्हणता लेकरांना काय कळतं? अहो अभिमन्यू जर आईच्या गर्भात शिकू शकतो तर तुमचं लेकरू सप्त्यात कीर्तनात सुधारणार नाही का सांगा? ऐकणार नाही का सांगा? कोणी केलं पाहिजे? आपण पुढाकार घेतला पाहिजे ना त्याला. पुन्हा म्हणजे 5 मिनटं 10 मिनटं एवढ्या वेगात आलो आम्ही. 10च्या अगोदर पोहोचलो. ते झालं पारायण चालू आहे. पारायण कदाचित एकमेकाच्या संवादामध्ये काहीतरी चूक झाली असेल, कमी पण आला असेल, मला माहीत नाही का अडथळा झाला तो. झालं 5 मिनटं, म्हणजे 5-10 मिनटं काहीच वाटत नाही. खेडेगाव 5-10 मिनटं चालत राहतं. घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे आवक. एक क्षण जाऊ देत नाही भगवंत. क्षणक्षणाहाची करावा विचार तरावया पार भव. एक क्षण घालायचं नाही. ज्ञानोबाऱ्या तर म्हणतात रिकामार्ध गडे राहू, अर्धा क्षण सुद्धा घालायचं नाही. आणि 5-10 मिनटं सहज म्हणतो आपण. रेल्वे स्टेशनला गेलात, पळत तुम्ही गाडी धरता आणि 5 सेकंदांनी तुमची गाडी सुटली आणि दुसरा आला आणि त्याची 10 मिनिटांहून गेली. आपण छाती काढून म्हणणार का अरे माझी तर 5 सेकंदांहून गेली राव, तुझी तर 10 मिनिटांहून गेली? अरे 5 सेकंदांहून गेली काय, 10 मिनिटांहून गेली काय, गाडी गेली. साहेब आमचं पोरगं एकच मार्कावरून नापास झालं. मी संभाजीनगरला ॲडिशनल कमिशनर होतो. डेप्टी सीओ आपलं मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद एका जिल्ह्याला. लोक भेटायला यायचे. काय म्हणायचे? सर आमचं पोरगं ना एकच मार्कावर नापास झालं, आमची पोरगी 2च मार्कावर नापास झाली. अरे एका मार्कावर नापास झालं का 10 मार्कावर नापास झालं का? नापास. फार अवघड आहे. बदल केला पाहिजे बरं का. आपण बदल केला पाहिजे. ज्याची अंगी मोठे पण तया यातना कठीण. दिलेल्या वेळेला करा, दिलेल्या वेळा करा. मधून मी म्हणलं टाळ्या वाजवा, हातवर करा. विठाला. टाळ्या वाजवा, हातवर करून विठाला. लगेच हात खाली आले. नारदाने सांगितलं वाल्याला, तू राम म्हण, तुझं कल्याण होईल. निघून गेले नारद. पुन्हा शोधत आले अनेक वर्षानंतर. वारुळ दिसत होतं तिथं. अरे इथंच तर बसला होता वाल्या. आणि कान लावून पाहिलं तर राम. त्याच्यावर वारुळ चढलं. म्हणजे वारुळ चढेपर्यंत नारदांनी सांगितलेलं ऐकलं त्यांनी. अर्धा मिनिट नाही, वरून हात खाली जेपर्यंतच. आणि आम्ही वाल्याचा वाल्मिकी झाला पाहिजे. कसा होईल सांगा? केले रामायण रामाधी केले रामायण ऐकल्यामुळं माऊलीने सांगितलं की राम जन्मानाच्या अगोदर रामायण केलं. एवढी ताकद त्याच्यामध्ये आली. म्हणून टाळ्या वाजवत जा. जयाचे वाचे पुढा भोजे, नाम नाचतासे माझे, जे जन्मशास्त्री ओळगी जे एक वेळ या वया. एकदा नाव्याला अनंत जन्माचे तप एक नाम. लक्षात आलं का? म्हणून इथं संधी मिळते आपल्याला विठ्ठल म्हणायच्या, ज्ञानबा तुकाराम म्हणायच्या, टाळ्या वाजवायच्या, उड्या मारायच्या, आनंद घ्यायचा जीवनातला. कारण याच्यासारखा आनंदाचा उत्सव किंवा मंडप जगाच्या पाठीवर दुसरा असूच शकत नाही. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. म्हणून जेवण घेतलं नाही. दुसरा मुद्दा होता की महाराजांनी मला पॉम्पलेट आणून दिलं, मी ते पॉम्पलेट परत केलं. घेतलं नाही पॉम्पलेट. का घ्यायचं? आजचा दुसरा दिवस. कालचं ह्यांचं कीर्तन झालं, उद्या यांचं कीर्तन आहे. हे संयोजक आहेत, यांची पंगत, यांनी मला बोलवलं म्हणायचं. काही नको वाचायचं कुणाचं नाव. बिलकुल पॉम्पलेट हातात घेणार नाही. तुम्ही 50 लाख जरी खर्च केले ना, तुमचं कुणाचंच नाव घेणार नाही. का? तुकोबाऱ्यांनी सांगितलं, वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची सांगू नये. कीर्तनकारांनी फक्त भगवंताच्या आणि संतांचं नाव घ्या, बाकी पॉम्पलेट वाचायचं काम नाही. गावकऱ्यांना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना कुणाचा कार्यक्रम असणार आहे. संयोजक नंतर सांगणार त्याची पंगत होती फलानं म्हणणारच ना. मी कशाला बघू त्याला? मला काय देणे नाही. बघायचं असेल दिसतं नाही तो वर काय व्हायचं तुम्हाला. मी म्हणून घेतलं नाही. गैरसमज वाटत नका. पाया पडायला नकार दिला तुम्हाला. पाया पडायचं नाही. कशात लिहिलं हो कीर्तनकाराच्या पाया पडा म्हणून? एखादा आहे का कुठं पण? पंढरीशी नाही कोणाभिमान, पाया पडे जन एकमेकांच्या पाया पडणं हा संप्रदायाचा नियम आहे. तुम्ही माझ्या पाया पडले तर तुमच्या पाया पडावं लागेल. एवढ्यांच्या पाया पडणं मला शक्य होणार नाही. म्हणून मीच तुम्हाला कुणा पाया पडू देत नाही. कारण यांनी सांगितलंय ज्ञानेश्वरीमध्ये, ज्ञानोबारायांनी काय सांगितलंय?
पूज्यता डोळाने देखावी स्वकीर्ती कानी नायकावी मी अमुकाय शिनो हावी शेची लोका तेच सत्काराचे के गोठी क्या द्रेश दिल बेटे मरणेशी साठी नमस्कारिता. माझा भक्त तोच होऊ शकतो ज्याला पूजा आदर सत्कार केलेला आवडत नाही. आणि कोणी जर पाया पडलं मरणेशी साठी नमस्कारिता, त्याला मरण्यात ना झाल्या पाहिजेत म्हणून पाया चालू कीर्तन चालू असं संपल्यानंतर कोणी पडू नका. त्याच्यानंतरचा विषय होता बुकाहार. मी म्हणलं मी घेत नाही म्हणून आल्याबरोबर सांगून टाकलं तुम्हाला का कशात लिहिले घ्यावं म्हणून. तुका बरं म्हणाले ना बुका लावू नये बाळा माळ घालो नये गळा. तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही पक्क पाठ आहे का सगळ्यांना पक्क. मग चांगली गोष्ट आहे पक्क पाठ ठेवा. म्हणून आम्हाला काही नको, तुमचं गाडीचं भाडं दिलं भरपूर झालं, आम्हाला काही लागत नाही, कोणाचं मान नको धन नको काही नको. पंगत असेल तर जेवण करू, पुढल्या वर्षी बोलू वाटलं बोला न बोला तुमचा विषय. माझं काही आर्थिक नुकसान होणार नाही कारण आम्ही देवाणघेवाण करीतच नाही, विषयच नाही आमचा. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीतेचा अलंकार आहे ज्ञानेश्वरी. गीतेचा अलंकार. गीता ही सोन्याची लगड आहे, 700 श्लोकाची लगड आहे सोन्याची. आम्हाला गळ्यात घालून फिरता येत नाही. हे कृष्णाच्या लक्षात तेव्हा नव्हतं आलं, पांडुरंगाचा अवतार घेतल्यानंतर लक्षात आलं. कोण? द्वारकेहुनी जगजेटी आले पुंडलिकाचे भेटी. द्वारकेहून संपला अवतार आणि पुंडलिकाच्या भेटीसाठी काय झाले पांडुरंग आले. पांडुरंग झाल्यानंतर कमरे हात देऊन उभं राहिले. आणि मग त्यांच्या लक्षात आलं अरे आपल्याला गीता सांगायची होती, आता मी तर बौद्ध अवतार घेतलाय, मी बोलत नाही, कमरे हात देऊन उभं राहिलं, तर करायचं काय? लोपले ज्ञान जगी हितणेन ते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले. मग त्या पांडुरंगाने तात्काळ अवतार घेतला ज्ञानोबरायांचा. कशासाठी? अलंकापुरी. कशासाठी? ज्ञानाबाई सुंदरी तारावया. ज्ञानेश्वरी तारण करण्यासाठी घेतला. म्हणजे ज्ञानेश्वरीतला एक एक शब्द अक्षर, गीतेतलं एक एक अक्षर एक एक शब्द कृष्णाच्या आणि माऊलींच्या मुखातलं आहे, बाकी सामान्यांच्या मुखातलं नाही. श्रीमद भागवत लिहिलं व्यासाने लिहिलं, रामायण वाल्मिकाने लिहिलं, रामाने असं केलं कृष्णाने तसं केलं, ह्या कथा आल्या. पण गीतेतलं एकन एक अक्षर कृष्णाच्या मुखातलं आहे. ज्ञानेश्वरीतलं एकन एक अक्षर माऊलींच्या मुखातलं आहे. गीता 700 श्लोकाची गीता आहे. 574 श्लोक कृष्णाच्या मुखातून पडले, 85 अर्जुनाच्या मुखातून पडले, 40 संजयाच्या मुखातून पडले आणि 1 धृतराष्ट्राच्या मुखातून पडला. बरोबर आहे. अशी 700 श्लोकाचे. पण माऊली काय म्हणाले, असं करू नको की अर्जुनाच्या मुखातला श्लोक आहे धृतराष्ट्राचा आहे संजयाचा नाही. काय? जे ये शास्त्री ऐकू श्रीकृष्णाचे वाच्य वाचकू हे प्रसिद्ध जाणे लोकू भलता हे. अरे ह्या 700 श्लोकातलं एक एक अक्षर सांगणारा पण ऐकणारा पण कृष्ण आहे. सगळं कृष्णाच्याच मुखातलं असं समज. मग असं वेगळे भाग करायचे नाही. ह्या धर्तराचा श्लोक आहे फळा संजयाचा श्लोक आहे, हे सगळं कृष्णाचे असं समज. माऊलींनी स्वतः सांगितलंय जे ये गीतेची अक्षरे जे तुली का कर्णद्वारे रिक्ती ते तुली होते पुरे अश्वमेध की. गीतेतलं एक एक अक्षर अश्वमेध आहे, एक एक अक्षर. तया अक्षरांतील भाव पाहून मी तुमचा ठाव ऐका म्हणो ज्ञान देवो निवृत्तीचा. तया अक्षरांतील भाव ज्ञानेश्वरीतलं एक एक अक्षर. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र संसार जनते हे शस्त्र आत्मा उतरते मंत्र अक्षरे ये एक एक अक्षर. ऐशी श्रीमुखोनी अक्षरे निगती ना जव एकसरे तवा विद्येच्या अंधारे जावोची लागे ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागे चितकळिका उजळली या श्रीकृष्णे. एक एक अक्षर. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी गीतेतलं एक एक अक्षर. म्हणून काय करायचं? भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. काय ज्ञानेश्वरी होणे तीही पाठविले धरणे. सगळ्या संतांनी सांगितलं ज्ञानेश्वरी वाच. गीता अलंकार आहे, गीतेचा अलंकार आहे. वारकऱ्याचा माऊली बेशक पाय लांब करा, लाजू नका, पाय लांब करा. कीर्तनात तुमच्या पायाला कंट्रोल कळ लागल्या ना, बिलकुल लांब करा, बिलकुल लांब करा. नाही मी नाही सांगत, हे यांनी सांगितलंय. आणि यांनी सांगितलं म्हणल्यानंतर जगात त्यांना चॅलेंज करणारा कोणीच नाही. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. यांनी सांगितलंय. काय सांगितलं? मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष अशा येता श्रवणाची माझी. अरे तुझ्या इंद्रियाला दुःख देऊ नको. इंद्रिय म्हणजे काय? हात पाय कान नाक डोळे. आणि खरंच जर तुझ्या पायाला कळ लागले तर लांब कर ना. आता तर दुसरं चरण झालं बाबा, 6 चरणाचा अभंग आहे, अजून 4 चरण 4. सगळं जर तुझं लक्ष पायात असेल तर माझं कीर्तन कोण ऐकणार आहे? लांब कर. कंटाळा आला तर कंबर दुखते, टेकून बस. अंग सगळं दुखतं, मुंग्या येतात. जेव्हा विठ्ठल विठ्ठला म्हणतो माऊली प्रमाण देते तेव्हा जागेवर उभं राहा, टाळ्या वाजव, खाली बस. त्यांनी परवानगी दिली ना. मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न. खोडसालपणा न करू नको, जाणून बुजून करू नको. खरंच तुला जर त्रास होत असेल मोकळं हो, अजिबात लाजायचं कारण नाही. मला काय लागतं? फक्त तुझं लक्ष लागतं, तुझं कान लागतं. हे त्यांनी सांगितलंय. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीतेचा अलंकार आहे. वारकऱ्याचा अलंकार काय असतो? माळ असते. छान. आईचा अलंकार लेकरू. वा. गीता आई आहे.
आणि तिचं लेकरू आहे हे लेकरू. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. माझ्याकडून चूक झाली सकाळी, म्हणजे आज मी काल्याचं कीर्तन असं समजूनच आलो आणि रस्त्यामध्ये चर्चेत आमचे माऊली म्हणाले नाही काल्याचं नाही, माऊली म्हणाले काल्याचं नाही म्हणे, आज गीता जयंतीचे 2 कीर्तन असतात त्याच्याकडे. अरे म्हणलं आमची हे लोकीचा हा दे ह्याच्यावर अभ्यास चिंतन करत आलो होतं. पटकन डोकं फिरलं आमचं, कुठला अभंग घ्यायचा. म्हणजे माऊली म्हणाले की ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. आता ते म्हणजे घ्या ना होऊन जाईल कीर्तन. हो का असंच आहे बरं का जग. घ्या म्हणून महाराजाला एकट्याला सोडून दिलं आणि बाजूला जाऊन उभे राहिले ते. म्हणजे तुमचं तुम्ही बघा असंच असतं जगात. म्हणून कुणाची वाट बघायची नाही. कोणी ना कोणाचे का देवावेन म्हणा नारायण सद्बुद्धेने. या जगात कोणीच कोणाचं नाही. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तो जस्त्याने सोडवणूक करायची असते. एकट्यालाच उभं राहावं लागतं. मग आम्ही माऊलीला धरलं. माऊली आता कीर्तन करून घ्या म्हणलं. आपुल्या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याचे. म्हणजे जे आठवलं आता वेळेवर ते तुम्हाला सांगू लागलो. चिंतन न करता सुरू झाला कीर्तन. काय करणार त्याला. कारण गीता जयंती आणि ज्ञानेश्वरी पण आली पाहिजे ना. कारण नुसतं आईचं कौतुक करून थोडं जमणार आहे. लेकराचं करावं लागेल ना. मी जालन्याला जिल्हा पुरवठाधिकारी होतो डेप्टी कलेक्टर पदामध्ये. संध्याकाळी 7 वाजता ऑफिसून आलो. माझी बायको मधून बाहेर फिरत होते. आल्याबरोबर साहेब एक छोटंसं काम आहे, काम करसाल का. म्हणलं अगं नोकरीच तुझ्यासाठी करतो, काय काम आहे सांग ना. ते म्हणे तो काय त्या झाडाखाली माणूस उभा आहे ना, त्याला काही मदत करता आली तर करा. मी पाहिलं. अरे मला ते तर अवघड माणूस आहे, त्याच्यावर कारवाई करायची पण ते शासकीय काम आहे. तू कसं काय म्हटलीस. कारण तुला माहिती आहे की मी शासकीय कामात कुठलाच हस्तक्षेप ऐकून घेत नाही. जे नियम आहेत तोच पालन करणार. आणि तुझी हिंमत कशी झाली बोलायची. नाही काय झालं म्हणे आपले लेकरं दोन्ही बाहेर खेळत होते. दोन्ही लेकरं बाहेर खेळत. तो माणूस त्यांच्याशी बोलला. मी आलो कोण आहे विचारलं. नाही मॅडम तुमचे लेकरं फार हुशार आहेत बरं का. तुमचे साहेब प्रमोशन न कलेक्टर होतील, तुमचे लेकरं डायरेक्ट कलेक्टर होतील. लय फार सुंदर कौतुक केलं लेकरांचं. म्हणून मला वाटलं काही सज्जन माणूस काही काम असेल तर काही मदत करा असं मी म्हणले. मला काय बाकीचं माहीत नाही, क्षमा करा. आत्ता माझ्या लक्षात आलं माझ्याशी जी बोलत होती ती माझी बायको नव्हती. कोण होतं. वा लेकरांची आई होती. लेकरांची आई बोलत होती. कुणाचं कौतुक केलं त्यांनी. लेकराचं कौतुक केलं. आई खुश झाली. नामदेव महाराज तेच म्हणाले गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीचं कीर्तन कर, ज्ञानेश्वरीचं कौतुक कर. तिची आई जी गीता आहे ना ते आपोआप खुश होऊन जाईल. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हाईत. ज्ञानोबराच्या कृपेची गरजच नाही. तिची माय उभी राहिलेली कोणती. जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपलं. ती माय हरी नावाची माय आहे ना ती कृपेला लगेच उभी आहे. कारण त्या लेकराचं कौतुक झालं. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अहो इतकं सुंदर त्याच्यामध्ये आहे. ज्ञानेश्वरीमध्ये अमर्याद आहे. अमर्याद तुम्हाला जे पाहिजे अलंकार आहे. प्रगट केले, ब्रह्मानंद केलाय. ब्रह्मातला सगळा ब्रह्मांडात आणून दिले. तुकोबाराय म्हणतात ना ब्रह्मरस घे ब्रह्मरस घेई काढा. काढा तिने पिढा वारेल. तुकोबाराय म्हणाले ब्रह्मरस घे बाबा, ब्रह्मरस घे. म्हणजे तुझी पिढा वारेल. विठोबाचं नाव घे, भक्ती कर, एकादशी कर, जे काय असेल ते ब्रह्मरस घे. आता आम्हाला ब्रह्मरस सहज सापडतो बघा. कुठे सापडतो. तेने आबाल सुबोधे ओवियेचे प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंतिली. ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंतिली. ज्ञानेश्वरीतलं एक एक अक्षर ब्रह्मरस आहे. एक एक अक्षर ब्रह्मरस आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. लहरी प्रगट केल्या. ब्रह्मरस प्रगट करून टाकला. सगळा ब्रह्मरस प्रगट करून टाकला. लहरी केल्या बरं का. विहिरीच्या काठाला जा उन्हाळ्यामध्ये तुम्ही. थंडगार हवा येते का बाहेर. नाही येत. आणि तलावाच्या काठाला उभं राहिलं तर हवा येते. ही विहीर नाही, ही समुद्र आहे. समुद्र. कोण्या काठाला उभा राहा. थंडगार लहरी ब्रह्मानंद लहरी. विहिरीतून लहरी येत नाहीत. बाकी आपल्यापुरतं लिहून ठेवून देतात. लपलपी करतात, पुस्तक लिहितात. मी लिहिलं हे नाही. किंबहुना तुमचे केले इथं माझे जे उरले पाय. पण माझं काही नाही बा तुमचं. कारण ह्या लहरी येतात. फक्त काठाला येऊन उभं राहा. बाजूला उभं राहा कीर्तनाच्या बाजूला. तरी तुझा उद्धार होईल. समर्थाचे पंक्ती भोजने तळील्या वळीला एकची पक्वाने तेवी सर्वने अर्थे पठणे मोक्षोचे लाभे. अरे ऐक फक्त बोल. नुसतं बोट फिरव ज्ञानेश्वरून तुझ्यावर कृपा असेल. कारण ही आई आहे. आई आहे आणि त्या आईची आई आहे गीता आहे.
आणि ही माऊली आहे जगाची. फक्त माऊलीकडे अंतःकरणातून बघ, दुसरं काहीच लागत नाही. काही म्हणजे काहीच लागत नाही ज्ञानोबाला. अहो, ज्या काळामध्ये लोकांनी खाऊ पिऊ दिलं नाही, त्यांच्याकडून घेतल्यानंतर तुमचं आमचं काय घेणार आहेत ते? तुझ्या मनाची कल्पना झाली, माऊलीला दिलं तरी माऊली खुश झाली आमची. अंतःकरणातून कर. गीतेचा अलंकार, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीता ही आई आहे, ज्ञानेश्वरी लेकूर आहे. संसारिक माणसाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. आम्हाला सुद्धा संसारामध्ये आनंद निर्माण करता येतो, ब्रह्मानंदी निर्माण करता येतात. कारण ज्ञानोबराय असोत, राम असोत, कृष्ण असोत, तुमच्या आमच्यापेक्षा वेगळे नाहीत. त्यांनाही दोनच पाय होते, त्यांनाही दोनच कान होते, त्यांना दोनच हात होते, त्यांनाही मायबाप होते, त्यांनाही संसार होता. माऊलींचा संसार जरी ब्रह्मचारी म्हणून अवघाचे संसार म्हणाले माऊली, तर रामाला तरी होता, कृष्णाला ते होता ना. अगदी आम्ही सुद्धा तेच आहोत. आम्हाला सुद्धा ब्रह्मानंद लहरी प्रगट करता येतात, करता आल्या पाहिजेत. मी सावंतवाडीला होतो अकाउंट ऑफिसर 1995ला. लक्षात आलं का? माझ्या वडिलांचं पत्र आलं तिथे. पत्रात लिहिलं, बाळ आशीर्वाद. आणि दुसऱ्या ओळीवर लिहिलं होतं, बाळ आज आम्ही धन्य झालो. का? खाली लिहिलं 1995च्या बॅचचा निकाल लागला आणि तू महाराष्ट्रामध्ये डेप्टी कलेक्टर टॉपर आला. आणि गावकऱ्यांनी सगळ्यांनी आमची मिरवणूक काढली. काय म्हणाले वडील? ब्रह्मानंद लहरी कुठे प्रगट झाल्या? तिथे झाल्या. अलंकार कोण आहे? लेकरू. तुम्ही म्हणत ना आईचा लेकरू अलंकार असतं, गीतेचं लेकरू अलंकार मध्ये ज्ञानेश्वरी आहे. आम्ही सगळे अलंकार आहोत आमच्या मायबापाचे. आम्ही जर प्रगट केलं ना आमच्यातलं चांगलं, 100% आनंदाच्या लहरी तिथे फिरतात, गावात फिरतात. चौकट तुमच्या गावातला एखादा तहसीलदार होत्या, सगळं गाव छाती काढून सांगता, आमच्या गावातला तहसीलदार आहे ते, आमच्या गावचं पोरग आहे, आमच्या गावचा डेप्टी कलेक्टर आहे, आमच्या गावचा DSP आहे. का नाही करू शकत आम्ही? तुझं आहे, तुझं पाशीपरी तू जागा चुकलाशी. आम्ही बघतच नाही ना. भाया मला काय करायचं, तुम्हाला काय करायचं, मला सगळं कळतं. आता महाराजांनी सुंदर मृदंग वाजवला सुरुवातीपासून. फक्त त्यांना छोटासा प्रश्न विचारतो, माऊली तुमच्यासोबत मृदंग शिकायला किती पोरं होते? भरपूर होते, 100-150. आता एवढं छान करून किती लोकांना वाचवता येतं? 10-12 लोकांना येतं बरं का. मी नाही सांगितलं, ते सांगू 100-150 होते, त्यातल्या 10 लोकांना आलं. 140ला काय वेगळं शिकवलं होतं का? हं, मग कुणी ब्रह्मांड प्रगट केल्या? ह्या 10च लोकांनी प्रगट केल्या. बाकीच्याला संधी होती ना, नाही केल्या ना, नाहीच करत ना. तुला काय करायचं? माझं मला कळतं, सगळं कळतं. किती सप्ते करा, किती कीर्तन करा. किती वर्ष सप्त्याचं तुमचं हे? 60 आहे. प्रत्येक वर्षी 8 का 16, 8 16 कीर्तन. बाबा लिस्ट झाली ते 1696 960 कीर्तन. 960 जाऊ द्या, 200च गृहीत धरू आपण. 760 आपण ऐकले नाही तर 200 धरले बरं का माऊली. 200 कीर्तन आपण ऐकले. सगळ्यांनी ऐका बारीकीनं. 200 कीर्तन ऐकले. प्रत्येक कीर्तनाचा सार काय होता? प्रत्येक कीर्तनाचा अर्थ सार काय होता? रिकाम्या हाताने आलं, रिकाम्या हाताने घेऊन जायचं, केलेल्या कर्माचे भोग भोगावं लागतात, वाईट करू नका, नाही तर भोगावं लागतं, असं होतं. काही सोबत घेऊन जायचं नाही, सगळं टाकून देऊन जायचं आहे. सगळं गणित आपलं पक्क लिहिलेलं आहे. वाईट केलं की वाईट वाटायला येणार आहे, सगळं सांगितलं आपण. किती ऐकले कीर्तन आपण? 960 पैकी 200 ऐकले. फक्त 200. जरा 760 सोडून दिले आपण. 200 कीर्तनाचा सार आपण ऐकला. आता आमचं डोकं मन पक्क झालं की देवा खरंच माझं चुकलं की ह्या जगात कुणी कुणाचं नाही रे बाबा. केलेल्या पापाची फळं भोगावं लागतात रे बाबा. चांगलं वागलं पाहिजे बाबा. रिकाम्या हातानं जाणार. ऐकलं ना? हां, म्हणजे 100% आता तुमच्या या गावामध्ये किंवा ज्या ज्या गावचे लोक आले त्या गावामध्ये सख्या भावाचं बांधाचं भांडणच नसेल, विहिरीच्या हिश्श्याचं भांडणच नसेल, शेताकडे जाण्याच्या रस्त्याचं भांडणच नसेल. 200 कीर्तन ऐकले ना? आणि 200 कीर्तन ऐकून जर सख्या भावाचं भांडण आहे, भांडाचं विहिरीच्या हिश्श्याचं, माझी विनंती आहे तुम्हाला ज्ञानोबराच्या वतीनं, सप्ते करू नका, बंद करा. कशाला वेळ घालता, कशाला पैसा घालता जर तुम्हाला ऐकायचंच नाही तर? ऐकतच नाही आपण. काय अवघड आहे हो. 5 मिनटं उशिरा चालतं. पोराच्या लग्नाला पत्रिका छापून आणता 12 वाजून 31 मिनिटाला. त्या ब्राह्मणाला पैसे देता, मुहूर्त काढून येतात. कुणाचे लग्न 12 वाजून 31 मिनिटाला लागतात. चलत राहतं खेडेगाव आहे, 2 वाजता लग्न. आणि ते देवाला काय कामधंदा नाही का? तुम्हाला आशीर्वाद द्यायला पहिली पत्रिका त्याला नेऊन देता, अडचणीत आणता त्या देवाला. ज्ञानोबाला पत्रिका देता, तुकोबाराला देता, नामदेव महाराजाला देता, या माऊली माझ्या लेकराला आशीर्वाद द्यायला येतात. हा केसरी उडी घालून स्तंभ फोडी अशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचू आले आशीर्वाद द्यायला. काय धाड 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 नाचाल्यात, धिंगाणा करल्यात. 14 भुवनाचं काम आहे त्याच्या पाठीमागं. 33 कोटी देव लागल्यात, असुर लागलेत, भक्त लागलेत, पाया पडायला, मागणी करायला. तुमच्या एकट्या लग्नात बसणार आहे का देव येऊन? गेला निघून, वापस निघून. पुन्हा म्हणायचं एवढा खर्च केला, फलानं झालं, पोराचं जमना, पोरीचं जमना. कशाला जमेल? आशीर्वादच मिळाला नाही ना. याच्या पुढे पत्रिका छापायच्या, फलाण्या दिवशी लग्न, वेळच टाकायचा नाही. कीर्तन जर 1-1 तास उशिरा करायचं ना, सकाळी कीर्तन महाराजाचं वेळच टाकायचा नाही. जर वेळेवर करायचं नाही तर माझी विनंती ऐका. तुम्हाला सांगतो, ज्याला वेळेचं गणित करता येतं, ज्याला वेळेचं गणित करता येतो, तो त्याच्या उद्दिष्टामध्ये 100% यशस्वी होतो, मागे पडतच नाही. सेकंदाचं गणित करा. इव्हन गॉड कॅनॉट चेंज इन द पास्ट.
होऊन गेलेल्या घटनेमध्ये ईश्वरही बदल करत नाही. आजच्या जी वेळ असेल ही आमच्या आयुष्यातून गेली म्हणजे गेली, 100% गेली. ही वेळ परत येणार नाही. नाही घडी घडी काळ वाट याची पाय, एक क्षण सुद्धा जात नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, अंतकरणातून करा. हो हरिपाठ बघा ना किती सुंदर आहे. माऊली काय म्हणाले, जप तप कर्म हरिविन धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय, अनंत वाचाळ बरळतीवर त्या कैचा गोपाळ पावे, वृद्धिसिद्धी निधी अवघीच उपाधी जाऊ त्याप्रमानंदी मन नाही. आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगावं. मग भाव धरून आज आमचा हरिपाठ चालतो. माता भगिनी भरपूर आहेत. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. कोणतं आलं वाटतं दरवाजावर बघ बरं. विष्णुविनय जप व्यर्थ त्याचे ज्ञान. पोराचा डबा नाही भरला. जप तप कर्म हरिविन दुधू तो चाललं बघ बरं जाऊन तिकडे. 5 मिनिटाच्या हरिपाठामध्ये 25 भूकं पाडताना म्हणता की देवाने आमचं काय केलं, एवढी भक्ती केली, फलानं केलं, बिस्तानं केलं. नाही ना बाबा, अलंकार हो ना, माऊलीचं लेकरू हो ना. ज्ञानेश्वरी हे गीतेचं लेकरू झाले म्हणून अलंकार झाला. माऊलीचं लेकरू हो ना तू. ब्रह्मांड लहरी प्रगट होतील ना. कोण कोण झालं माऊलीचं लेकरू. जगद्गुरु तुकोबाराय बोलिली लेकुरे, बोलिली लेकुरे, माऊलींचे लेकरू झाले. माऊलीचे लेकरू झाले. या माऊलीनं काय केलं माहिती आहे का ना. तुका सर्वा श्रेष्ठ प्रिया माथोर काजू अवतार नामयाचा. तुकोबारायासारखा श्रेष्ठ आणि प्रिय मला जगात नाही. या माऊलीनं म्हटलं तुकोबारायला. कारण का तुकोबाराय लेकरू झाले. कोणत्या आईला विचारा की जगात सगळ्यात प्रिय काय तुला. बेशक ती आई म्हणेल मला माझं लेकरू प्रिय. बरोबर आहे. तुकोबाराय मला प्रिय. तुका सर्वा श्रेष्ठ प्रिया माथोर काजू अवतार नामयाचा. कारण तुकोबाराय कोण झाले होते, लेकरू झाले होते. लेकरू झाले होते. सेना महाराज आपण उदाहरण पाहिलं. राजाची दाढी भगवंतानी केली, त्याचा दाह निघून गेला. त्या सेना महाराजांनी सांगितलं, ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भव्यता ज्ञानदेव. सेना महाराज लेकरू झाले. शांतीब्रह्म एकनाथ महाराज साक्षात 14 भुवनाच्या मालकानं, त्रैलोक्याच्या मालकानं पाणी भरलं, सोपा केला, झाडलोट केली. त्या सेना महाराजांनी तुकोबा नाथांनी सांगितलं, ज्ञानाबाई माझी अनाथाची मा एका जनार्दने पाय वंदन. अरे लेकरू झाले नाथ महाराज. किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या उदरा तो मातेचा सोयरा की तुला पा देवी मी तया जैसी असती तया कळी काळा नो कोण्या घेतला पट्टा. आईच्या पोटाला लेकरू जन्माल्यानंतर काळा असो बुटका असो पुरगा असो पुरगी असो जीवापाड असतं. अगदी त्याप्रमाणे ही लेकरं जर माझी झाली ना तर मी जीवापाड सांभाळतो. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाचे कांता कोरांन मागे तेवी त्या. कार माझ्या भक्ताचं काय ऐसे जे मतप रूपाशी तिनं ध्यान मिशे घर माझे झाले. अरे माझं झालं ना काही शैनी लये लजे तयाचे नेहमी. त्याचं काहीच लाजत नाही. सगळं करतो म्हणतात माऊली म्हणतात. हे माऊलींचे शब्द आहेत. म्हणून लेकरू झाले पाहिजे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी या ज्ञानोबऱ्यांचा अलंकार आम्ही आहोत लेकरं. आणि पांडुरंगाचा अवतार सुद्धा अलंकार सुद्धा लेकर आहेत. विठू माझा लेकूर माळा. तो लेकूरवाळा आहे. कोणी काखेत बसलंय, कोणी हातात बसलंय आणि कोणी पुढे चाललंय. पुढे चाले ज्ञानेश्वर. म्हणून भगवंताचं लेकरू व्हायचं, संताचं लेकरू व्हायचं. गीता कळते, ज्ञानेश्वरी कळते, कारण त्यांचे शब्द आहेत. विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपली योग्यता. हे असो त्या ते प्रशंसता लाभो आते. अरे माझी आठवण नाही, नुसतं स्तुती केली. आठवण केल्यावर त्याचं कल्याण करून टाकतो. कुणाचं आठवण करायची, ज्ञानेश्वरीची गीतेची करायची. वाचे गीत गायचे वाचे गीत गायचे गाता गाता सर्वांनी ऐकिजे रया. इतकं सुंदर आहे. एक एक अक्षर गीतेतला अश्वमेध आहे. ज्ञानेश्वरीतलं एक एक अक्षर ब्रह्मरस आहे. काय वाचतात बाबा, काय बिल्ले लावतात, काय ते दोऱ्या काय बांधतात. पुन्हा ह्याची पोथी वाच त्याची पोथी वाच, याला प्रदक्षिणा त्याला प्रदक्षिणा, त्याचा उपवास याचा उपवास. आणि उगं म्हणायचं आपुला तो एक देव करून घ्यावा. कर ना बाबा. मग जाऊ नको कशाला भाई. विष्णुविने जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद राधे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ यावून स्थानिक साधन वाहा तसे आन विठोबाचे. एवढे प्रमाण तुम्हाला सांगितले. कोणता देवाला बाजूला सांगा बरं ह्याच्यात. कृष्ण विष्णू हरी गोविंद कोण आहे.
माऊली आहेत, विष्णूचा अवतार आहे सगळं. याच्या बाहेर जायची गरज नाही. 33 कोटी सुद्धा पुरेनात. आता मला वेळ कमी आहे कारण 4 चरण आपल्याला सांगायचे. तर 33 कोटी सुद्धा पुरेनात. तिकडं कापायला जाईल, तिकडं काय तर खायला जाईल. इतकं विचित्र आलं सगळं. गळ्यात माळ असून सुद्धा आम्ही खात नाही. आम्ही बोललो होतो म्हणून आम्ही त्यांना देऊन टाकला. तेच ते करून खातात, तेच ते कापून खातात. हे पाप नाही का आपलं? माझी विनंती आहे, बघा बरं का, सगळं जवळी आहे परी भेटेना. ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरात आहे. 1 तरी वाच, 5 वाच, अंतकरणातून वाच, नमस्कार कर माऊलीला, तरी तुझं आलं, तुझं कौतुक होईल, तुझं कल्याण होऊन जाईल. कारण माऊलीचं लेकरू झालं पाहिजे. माऊलीचं लेकरू झालं की विषय संपला. गीता अलंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विद्येचे. अध्यात्म विद्येचे दाविलेचे रूप, अध्यात्म विद्येचे दाविलेचे रूप, अध्यात्म विद्येचे दाविलेचे रूप, अध्यात्म विद्येचे दाविलेचे रूप, अध्यात्म गीता अलंकार